रामकृष्ण हरी, जय जिजाऊ, जय शिवराय. सर्वांना नमस्कार. तर गणेश चौधरी मृदंगराज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे. तर आज आपल्याकरता या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेलो आहे. तर यामध्ये बघा स्पेशली बऱ्याच जणांच्या कमेंट होते की काही वेगळ्या पद्धतीनं वाजणाऱ्या लग्ग्या द्या. तर त्याच करता हा व्हिडिओ बनवला आहे. तर खूप महत्त्वाच्या लग्ग्या आहे. तर या लग्ग्याचा वापर बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे जास्तीत जास्त हिंदी गाण्यावरती केला जातो. त्याच्यामध्ये गझल आणि आपल्या संप्रदायामधील काही गजल आणि अभंगावर सुद्धा याचा वापर चांगल्या पद्धतीने केला जातो. विठ्ठल विठ्ठल भजनामध्ये देखील केला जातो, वारकरी फुगडीमध्ये देखील केला जातो. तर खूप महत्त्वाच्या ह्या जे आहेत ते लग्गे आहेत आणि शास्त्रयुक्त लग्गे आहेत. तर याची चांगली प्रॅक्टिस करण्याकरता बघा आता तुम्हाला मी सर्व लग्गे समजून सांगणार आहे. तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, स्किप न करता शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर चला वेळ न लावता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर सुरुवातीला बघा तुम्हाला लग्गे वाजून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा. या पद्धतीच्या लग्गे आहेत सर्व. तर आता ज्याला वाजवत आहे ते त्यांच्यासाठी सोपे आहे, पण आता ज्याला या लग्ग्या माहिती नाही तर एक अक्षर मी आपल्याला समजून सांगतो. तर सुरुवातीची लग्गी धेत्ता तेत्ता तेत्ता धेत्ता एकदम उत्कृष्ट पद्धतीने. तर धेत अक्षर आपण कोणत्या पद्धतीने वाजवत नॉर्मल बघा, श्रीवरती चोकून आणि इकडून मोकळं या पद्धतीने. पण या लग्गीमध्ये वाजवत असताना चाटेवरती चोकून वाजवायचं धेत या पद्धतीने बघा. या पद्धतीने ता चाटेवर चोकून आणि ता नंतर तेत्ता परत तेत चोकून परत ता या पद्धतीने तेत्ता तेत्ता परत तेत्ता परत ता परत धेत्ता या पद्धतीने. आणि धुमाच्या साईडनं सुद्धा सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा. धेत ता परत तेत ता परत तेत ता परत धेत ता या पद्धतीने ता धेत्ता धेत्ता या पद्धतीने वाजवायचं. तर खूप महत्वाचा बोल आहे. हिंदी गाण्यावरती जास्तीत जास्त याचा वापर केला जातो आणि गझल सुद्धा याच्यामध्ये भरपूर गायलेले आहेत. अभंगावरती सुद्धा वापर केला जातो. हे जेवढे बोल सांगणार आहे प्रत्येक बोल खूप महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर दुसरा बोल त्याचाच प्रकार धेत्ता तेत्ता तेत्ता धेत्ता धेत्ता तेत्ता तेत्ता धेत्ता या पद्धतीने बघा. परत धेत ता ता या पद्धतीने धेत्ता परत तेत्ता परत तेत्ता परत धेत्ता या पद्धतीने. खूप महत्वाचा बोल आहे. आणि सर्वात महत्वाचं हे जे बोल मी आपल्याला सांगत आहे तर फक्त हे याच्यावर वापरण्यापुरते मर्यादित नाही. आणि या बोलाच्या वादनाने बघा आपल्या चॅटमध्ये विशिष्ट प्रकारचं वजन सुद्धा येते आणि आपली चॅट सुद्धा क्लिअर वाजते. तर सर्व अंगाने उपयुक्त असे बोल आहेत बघा. त्यानंतर त्याच्यामध्ये दुसरा प्रकार बघा. धेता ता तेत्ता तेत्ता धेत्ता धेता ता तेत्ता तेत्ता धेत्ता खूप महत्वाचं आहे बघा. धेता ता याच्यामध्ये थोडा नॉर्मल फरक आहे. सुरुवातीला धेता अक्षर थोडा नॉर्मल गॅप लगेच ता ता या पद्धतीने परत तेत्ता परत धेत्ता परत तेत्ता या पद्धतीने
वाजवायचं. आता याचे भरपूर असे प्रकार पडतात, जवळजवळ 10 ते 15 प्रकार याचे चांगल्या चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो तयार. पण व्हिडिओमध्ये एवढे काही सांगणं शक्य नाही, त्याच्यामुळे आपल्याला महत्त्वाचे सांगतो जे जास्तीत जास्त उपयोगाला येतील या पद्धतीने. बघा या पद्धतीने. त्याच्यानंतर दुसरा त्याचा एक प्रकार आहे धिनाना देत्ता देत्ता देत्ता, धिनाना देत्ता 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 या पद्धतीने. आणि उलट सुद्धा करू शकतो आपण, उलट सुलट. म्हणजे देत्ताच्या ऐवजी देत्ता, देत्ताच्या ऐवजी देत्ता, म्हणजे हाताच्या तयारी करता खूप महत्वाचं आहे. पण मूळ जे बोल आहे धिनाना देत्ता 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 या पद्धतीने. बघा परत देत्ता, परत देत्ता देत्ता या पद्धतीने. हा बोल वाजू शकतो. तर खूप महत्वाचे सगळे बोल येतं. तर आता याचा वापर बघा मी सांगितलं गझलवरती सुद्धा होतो, हिंदी गाण्यावरती सुद्धा होतो, गजरावरती सुद्धा होतो आणि आपल्या सांप्रदायिक चालीवरती सुद्धा आपण याचा उपयोग करू शकतो. आलापीमध्ये सुद्धा याचा उपयोग करू शकतो. तर कोणत्या पद्धतीने करायचा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर एक गझल आहे, तर त्यावरती याचा उपयोग कसा करायचा बघा. हम तेरे शहर में आए हैं या पद्धतीने याच्यावरती याचा वापर केला जातो. मुसाफिर की तरह हम तेरे शहर में आए हैं, मुसाफिर की तरह. त्याच्यामध्ये आता भरपूर प्रकार पडतात. म्हणजे गाऊन वाजवायची काही सवय नाही, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये भरपूर असे प्रकार पडतात. यावरती याचा उपयोग केला जातो. आणि याच्यामध्ये आता भरपूर उतरण्या येतात, काही तोडी येतात. तर त्याच्यावरती एखादा व्हिडिओ आपण स्पेशल बनवू, फक्त समजण्याकरता हे बोल कुठे वापरायचे त्याकरता हा ठिकाण सांगितला. त्याच्यानंतर हिंदी गाण्यावरती बघा, त्याच्यावरती सुद्धा आपण याचा वापर करू शकतो. चिट्ठी ना कोई संदेश जाने वो न सादेश, कहा तुम चले गए, कहा तुम चले गए यावरती सुद्धा आपण याचा उपयोग करू शकतो. आणि वारकरी संप्रदायामध्ये जे आपण वापर करतो त्याचा, तर विविध पद्धतीचे गजर बघा. श्रीराम जय जय राम, आपण याच्यामध्ये सुद्धा याचा वापर करू शकतो. आणि दुसरा एक भागवतामध्ये जास्तीत जास्त याचा वापर केला जातो कृष्णाचा गजर. राधे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा राधे राधे, राधे श्याम राधे श्याम, श्याम श्याम राधे राधे या पद्धतीने याच्यावरती सुद्धा आपण याचा वापर करू शकतो. आणि सुंदर ते ध्यानची जर चाल घेतली याच्यावरती आपण आलापीवरती सुद्धा याचा वापर करू शकतो, बऱ्याच जागी करू शकतो. तरी सुंदर ध्यान नॉर्मल सांगतो तुम्हाला. सुंदर ते ध्यान या पद्धतीने आपण याच्यावरती सुद्धा याचा वापर करू शकतो. तर भरपूर असे आहेत, फक्त तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने गझलमध्ये कोणत्या पद्धतीने वाजवायचं, गजरावरती कोणत्या पद्धतीने वाजवायचं, पुन्हा अभंगावरती,
गाण्यावरती तर खूप महत्त्वाचे सर्व बोल आहेत. तर या बोलाची चांगल्यात चांगली प्रॅक्टिस करा. तुम्ही चांगली प्रॅक्टिस करा, मी चांगली प्रॅक्टिस करेन. त्यानंतर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. रामकृष्ण हरी.